काय समजलं नाही समजलं अति समजलं. आता गणपतीची आरती तुम्ही समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकता. आपण आत्ताही गायली, चालू केलं परत. त्या आरतीमध्ये काय बदल मला जाणवतोय? काय बदल आहे? स्मरणे मात्र आहे म्हण, सूक्ष्म तत्व. हे बघा, स्थूल तत्व, सूक्ष्म तत्व, हे कारण तत्व. स्थूल तत्व, सूक्ष्म तत्व, हे कारण तत्व. कारण तत्वाशी येण्यासाठी सूक्ष्म तत्वाची गरज आहे. स्थूल असो तर नसो. काय सांगितलं? स्थूल असो तर नसो, फोटो असू तर नसो, नाम ही काफी आहे. दत्तगुरु म्हणल्यानंतर, गणपती म्हणल्यानंतर फोटो मनामध्ये येतोच. तो पाहिजे असं काही नाही, पण मनात जो फोटो येतो ते सूक्ष्म तत्व आहे. लक्षात येतं का? म्हणून स्मरणे मात्र आहे मन कामनापुरती. ही प्रॉपर आरती तयार कोणी केली? स्वामी रामदास. समाजामध्ये ही आरती थोडीशी ओबडधोबड गेली परत, कारण ते अर्थ माहित नाहीत लोकांना. मग आता अतत्व, उदत्व आणि मतत्व आहेत कुठं? आता मूळ मुद्दा आला. कोण सांगत? हा, ते तुम्हाला मी सांगितलं. पण आता मी प्रश्न काय विचारतोय की अतत्व, उतत्व आणि मतत्व कुठं आहे? बघा, तुमचं जे गाव आहे का नाही, गाव तुमचं आहे ना, मग गावापेक्षा राज्य मोठं असतं का बारकं असतं? राज्य मोठं येईल ना. मग राज्यापेक्षा देश मोठा असेल का बारका असेल? मोठा येईल ना. मग देशापेक्षा तुम्ही ज्याला काय म्हणता, खंड तुमचा जो आहे हा मोठा आहे का बारका आहे? मोठा आहे ना. मग खंडापेक्षा पृथ्वी मोठी का बारकी आहे? मोठी आहे ना. पृथ्वीपेक्षा लोक मोठा आहे का बारका आहे? परलोक आणि पृथ्वी लोक मोठा आहे ना. पृथ्वी लोकापेक्षा स्वर्गलोक, देवलोक आहेत का मोठे? आता ही देवता कुठली आहे? देवलोकाची देवता आली. पण देवलोकाची देवता देवलोकात गेली ना. आणि तुम्ही कुठं आहे? आम्ही हे लोक पृथ्वीवर आहे. ह्या मृत्यूलोक असंही म्हणतात. मग मृत्यूलोकाची तुम्ही देवलोकाच्या देवतेला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ओंकार जो प्राप्त करायचा आहे तो कुठं असेल? देवलोकाचा ओंकार असताना, देवलोकाचा ओंकार आहेच, पण पृथ्वीवर तो कुठं आहे? बघा ना, ओंकार संपूर्ण ब्रह्मांड तयार झालं. हे ब्रह्मांड जे आहे ना, हे ओंकाराने तयार सगळं झालं. हे जर सत्य जरी असलं तरी मनुष्य रूपात आपल्याला ते ओंकार धारण करण्यासाठी ही 3 तत्व तुम्हाला गरजेची आहेत. ही तत्व 3 आहेत कुठं, असा माझा प्रश्न आहे. सांगता येईल? गणपती कुठं आहे? तुम्ही कशा देवाचं नाव घेताय? तुमच्या मते गणपती देवलोकात आहे. त्याची कृपा हवी का नाही? हे कृपा मिळण्यासाठी 3 तत्व हवी. 3 तत्व कुठे आहेत? निसर्गात सगळंच आहे.
मला खून खून बांधली दत्ता पाहिजे. खून बांधली दत्ता म्हणजे काय? ठिकाण. दत्तपंथ माहित आहे? दत्तपंथात काय काय सांगा बरं बाबा किरण. दत्तपंथात काय काय येतं? ओंकार विधी ओंकार सोडून देतात. दत्तपंथात काय काय येतं ते सांगा बरं. कोण समर्थांचे भक्त असतील, कोण गजानन महाराजांचे भक्त असतील, है ना. वेगवेगळे तुम्ही देवतेचे उपासक असालच ना. दत्तपंथात काय काय येतं तुमच्या? ते आयुध झाले. आयुध त्याचा काय संबंध नाही. हा दत्तपंथा दत्त तुम्ही म्हणता. दत्त म्हणजे कोण? अरे कोण विचारतोय? कोण सांग? दत्त दत्त तुम्ही जे म्हणताय का नाही, दत्त तुम्ही म्हणताय कोणाला? ते ब्रह्मविष्णू महेश झाले. आता इथं हा फोटो आहे का नाही, हा फोटो कोणाचा आहे? कोण दत्त? कोण दत्तांचा फोटो आहे हा? ते मला कळतंय. दत्त संप्रदाय जो निर्माण झाला तो कुणामुळे निर्माण झाला? बोला की. अरे सकाळी जेवढाच गेले ना मग तुमच्यामुळं. बघा ना, आपण काय म्हणतो? सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सदानंदात साळेकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. पुन्हा श्री गुरुदेव दत्त म्हणतोय. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. पुन्हा श्री गुरुदेव दत्त म्हणतोय. श्रीकृष्ण सरस्वती नाही, नृसिंह सरस्वती आणि त्रयमूर्ती दत्त. आता माझ्या बघा, त्रयमूर्ती दत्त पहिला अवतार. त्यातील पहिला अवतार कुठला आला? श्रीपाद वल्लभ. दुसरा अवतार नृसिंह सरस्वती. तिसरा अवतार स्वामी समर्थ. मानताय ना. नंतर बाकी टेमी स्वामी वगैरे वगैरे बाकीचे अवतार आहेत. हे सगळं जे आहे ना हे अतत्व आहे. काय कळलं? सगळे जे अवतार आहेत हे सगळे दत्ताचे, हे सगळे अवतार म्हणजे फक्त अतत्व आहे. बाबा पटते काय? का म्हणलं जाते का पटत नाही? काय सांगितलं मी? दत्त संप्रदाय सगळं जे आहे ते सगळं म्हणजे अतत्व. संपूर्ण दत्त संप्रदाय. त्यात दत्ताचे कुठले अवतार तुम्ही घ्या डोक्यात. अवतार घ्या, सत्पुरुष घ्या, तुम्ही काय पाहिजे ते घ्या. दत्तपंथातले सगळे हे अतत्व आहे. सूक्ष्म नाही, कारणातलं अतत्व. आता एक मजा बघा. तुमच्या सगळ्या सिद्धांत सगळ्या पद्धती आहेत. होम करायचा, विधी करायचे, सिद्धांत पद्धती आहेत. पण सिद्धांत पद्धती तुम्ही जे सगळ्या करताय त्या मागचा हेतू काय आहे? काय ते निराकरण झालं पाहिजे तुमचं ना. बाबा लग्नाच्या अगोदर विधी करतात तर आमचा ग्रहमुख
काय म्हणतात? ग्रहमुख का करतात? कार्य व्यवस्थित पार पडावं. आणि लग्नानंतर गोंधळ घालतात पडल्यामुळं. लग्न पार पडलं, बाकीचं काय माहित नाही आपल्याला पुढचं काय, पण किंवा आपण जे योजलेलं होतं त्यांच्यामध्ये पुन्हा गोंधळ होऊ नयेत म्हणून देवतेच्या नावावर गोंधळ घालतात का नाहीत? हा, असं म्हणून घालता का तुम्ही गोंधळ? त्याला निराकरण म्हणायचं. काय सांगितलं बघा ना, एक वस्तू जिथं आहे, जिथं बाटली तयार होती तर पाणी फिल्टर होत नाही. पाणी फिल्टर या ठिकाणी होईल, बाटली एका ठिकाणी मिळणार, बूच एका ठिकाणी तयार होईल, आणि तिन्ही गोष्टी पुन्हा एका ठिकाणी येतील. बिस्लरी. काय कळलं? बाटली वेगळ्या ठिकाणी तयार होईल, पाणी फिल्टरचं एक वेगळा प्लांट असेल, आणि बूच एका वेगळ्या ठिकाणी तयार होईल. तिन्ही गोष्टी पुन्हा एका ठिकाणी केल्या जातील आणि त्याला लेबल लावून तुमच्याकडे दिलं जाईल बिस्लरी म्हणून. का असं काय झालंय की एका ठिकाणी सगळं तयार होतं? नाही का नाही? चहा करता सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, सगळं जवळ जवळ असेल. पण असं झालंय का साखर चहापत्ती सगळे एकत्र करून ठेवले आहे विथ पाणी. विथ पाणी, काय टेन्शन नाही. नवऱ्याने मागे नुसतं गत्तायचं द्यायचं घे. सोपस्कर केल्याशिवाय काही मिळतच नाही हो. तसं अतत्व कुठं आलं? दत्तपंथात. दत्तपंथात. आता उतत्व काय आलं? नाथपंथामध्ये काय आलं? सगळी निराकरण सगळी आलं. डोकं दुखतंय, काय करूया? झेंडू मग लावायचं नाही. मग काय करायचं डोकं दुखायला लागलं तर? काय उपाय करायचा? बा मला औषध आहेत ना, ही नागपंथात चालतच नाही. तिथं बॉम्ब असते. ओंकार करूया. कसं 5 ओंकार कुठनं काढायचे? तलाट स्थान, डोळे बंद, नाकाने 3 श्वास, तोंडाने सोडायचा. स्वरास्वर मिक्स करण्याचा प्रयत्न करा.
सच्चिदानंद गुरु साईनाथ महाराज की जय।